आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवण्यात येतात। माणुसकी हे नाव त्यांनी सार्थ केले असून माणुसकी फाउंडेशनचे काम वाकण्याजोग असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार सागर निकाळे यांनी आयोजित केलेला पत्रकार गुणगौरव सोहळा हॉटेल गुलमोहर येथे पार पडला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढेपले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉक्टर श्रीकांत आवारे, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, अण्णासाहेब बोरगुडे, आनंद जाधव, केशव जाधव, माणिक देसाई, युवक काँग्रेसचे सचिन खडताळे यांच्यासह निफाड पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील आणि तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथीची निमित्ताने विनम्र अभिवादन करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू करण्याचा मान जातो व तो बाळशास्त्री जांभेकर यांना जातो। मराठी झुंजार पत्रकारितेची परंपरा चिपळूणकर बंधू आगारकर, मामा वेरेरकर, भोपटकर, आनंद गद्रे, गडखिलकर, पडोळेकर इत्यादींनी पुढे नेली। ही सर्व मंडळीने आपापल्या परीने स्वदेश, समाज जागृती, सामाजिक सुधारणा याकरिता वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत होती। बाबासाहेबांचा मूकनायक किंवा बहिष्कृत भारत, टिळकांचा केसरी मराठी भाषेत नसला तरी हरिजन आणि यंग इंडिया ही महात्मांची वृत्तपत्रे एक धोरणाभोवतीच सर्वस्व पणाला लावून आपली कामे करत होती। महात्मा फुले यांनी सहकार्याच्या माध्यमातून दीनबंधू हे वर्तमानपत्र सुरू केले। मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कुळ आहे। त्यात रामभाऊ मंडलिक, कुलाबा समाचार, भाऊसाहेब माडखोलकर, तरुण भारत, रागा जाधव पुढारी, औरंगाबादचे आनंद भालेराव मराठवाडा, सोलापूरचे रंगावैद्य संचार, बाबूराव जकर सोलापूर समाचार, अमरावतीचे बाळासाहेब मराठे हिंदुस्तान, दादासाहेब पोतनीस गावकरी, वालचंद कोठारी पुणे, ब्रिजलाल पाटील जळगाव, गोविंद तळवळकर, माधव गडकरी अशी नावे जेव्हा सहजपणे समोर येतात तेव्हा जाणवते की मराठी पत्रकारितेत एक दरारा होता, धाक होता, चारित्र्य होते। पुरोगामी विचारांचा संदेश घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात एक लोकविलक्षण क्रांती घडवली। डॉक्टर आंबेडकरांच्या लेखणीने उपेक्षित, पददलित, विस्थापित, सामान्य जनांचे दुःख मूकनायक, बहिष्कृत आणि समता यासारख्या नियतकालिकेतून मांडले असल्याचे सांगितले। ते म्हणाले की समाजात जिथे अन्याय होत असेल तिथे वाचा फोडण्याचे कार्य पत्रकार करत असतात। वर्तमानपत्र ही समाजाचा आरसा आहे। सध्या पत्रकारितेत स्पर्धा अतिशय वाढली असून TRP साठी सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक बातम्यांना अधिक प्रसिद्धी दिली जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। तसेच पत्रकारिता हे अतिशय मोठे शस्त्र आहे। हे दुधारी शस्त्र असून चांगल्या कामासाठी या शस्त्राचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। ते म्हणाले की मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे। स्वतंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर ज्या वेळी समाजावरती अन्याय होत होता तेव्हा आपली सामाजिक जबाबदारी म्हणून पत्रकारांनी आपले कार्य केले। पत्रकारितेचा इतिहास हा नवीन पत्रकारांच्या पिढीला पत्रकारिता क्षेत्रात धैर्याने काम करण्याची प्रेरणा देतात। लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेकडे बघितले जाते। त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यास पत्रकारितेचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मच्छिंद्र साळुंके, विंचू।